रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदांची निवडणूक सोमवारी बिनविरोध पार पडली। मात्र खाते वाटप अद्याप जाहीर झालेले नसताना सोशल मीडियावर नवनिर्वाचित सभापतींचे खाते वाटप काही उत्साही कार्यकर्ते वाटून मोकळे झालेत। सभापतींचे खाते वाटप करून त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर सोशल मीडियावर फिरतायत, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। मात्र याबाबत जिल्हा परिषदेतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट केली। महिला बाल कल्याण समिती आणि समाज कल्याण समिती वगळता अद्याप कुठल्याही खात्यांचे वाटप करण्यात आले नसून आगामी सर्वसाधारण सभेत ते जाहीर केले जाईल असं स्पष्ट करण्यात आलंय। कालच 4 सभापतींची निवड झाली। त्या पद्धतीने प्रत्येक पक्षाला 2-2 सभापतीपद दिले गेले। एक भारतीय जनता पार्टीचे वैकुंठ पाटील, त्या पद्धतीने शिवसेनेचे कळम साहेब आणि रसिका राजाकेनी, राष्ट्रवादीचे ढामसे साहेब आणि अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड झालेली आहे। आणि त्याच्यात ज्या महिला बाल कल्याण आहेत ते एकच फॉर्म आल्यामुळे रसिका राजाकेनी यांना महिला बाल कल्याण, तसेच ढामसेजींना समाज कल्याण हा खाता देण्यात आलेला आहे। आणि बाकीचे खात्याची वाटपाची जी बैठक आहे ती 7 तारखेला जिल्हा परिषदेची बैठक होईल। त्या बैठकीमध्ये सर्व पक्षी आम्ही त्याच्या अगोदर सर्व चर्चा करू आणि त्यावेळी तो 7 तारखेला आम्ही सर्व खाते वाटप जाहीर करू। आता जे सोशल मीडियामध्ये फिरतं ते अतिउत्साही कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या प्रेमापोटी ते दिलेलं आहे, फक्त प्रेमापोटी झालेलं आहे, अतिउत्साहामध्ये झालेलं आहे। तर शिवसेनेला सांगण्यात येते की शिक्षण आणि आरोग्य आणि अर्थ मिळत आहे, त्याच्यावर काय? नाही, अजून अशा प्रकारे कोणताही निर्णय झालेला नाही आहे। त्या संदर्भात तिन्ही पक्षाची समन्वय बैठक होईल आणि अध्यक्ष म्हणून 7 तारखेला जी पत्र ज्यांना द्यायचे आहेत ते आम्ही 7 तारखेला जाहीर करू। वैकुंठ पाटील यांनी पण स्टेटस त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेला आहे, त्याच्यावर काय सांगा? नाही, वैकुंठ पाटलांच्या कार्यकर्त्यांनी स्टेटस ठेवले असतील, त्याची मला काही कल्पना नाही, ती मी एकदा चेक करतो। पण अशा पद्धतीने वैकुंठ पाटील किंवा आमचे जे कोण निर्वाचित सभासद आहेत त्यांनी कोणीही असं स्वतः स्टेटस ठेवलेलं नाहीये। पक्षात काय नाराजी नाही? कोणत्याही प्रकारची नाराजी नाही। आम्ही एक मताने एक दिलाने काम करत आहोत। येणाऱ्या काळात 5 वर्षाच्या काळात पण एक मताने एक दिलानेच काम करून रायगड जिल्हा पुढे कसं जाईल यासाठीच आमचं विकासात्मक धोरण असणार आहे। भारतीय जनता पक्षाचा अत्यंत एकनिष्ठ असा कार्यकर्ता आहे। आमच्या पक्षामध्ये प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर मी या हेतूने आम्ही काम करतो। आमच्या पक्षामध्ये पदापेक्षा कामाला जास्त महत्त्व दिलं जातं। काम करणारा कार्यकर्ता हाच पुढे जातो। त्याच्यामुळे जिल्हा परिषदच्या विषय समित्यांची परवा मीटिंग झाली। त्या समितींची मीटिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी 2 सभापती विषय समित्यांचे निवडले गेले। त्यामध्ये माझं एक नाव आहे वैकुंठ रवींद्र पाटील आणि दुसरं चंद्रकांतजी कळंबे। तिसरं जे होतं ते समाज कल्याण खात्याला राखीव असं पद होतं, त्याच्यामध्ये नारायणजी ढामसे साहेब यांची निवड झाली आहे। आणि चौथं जे होतं ते महिला बाल कल्याण खात्याचं राखीव असं पद होतं, त्याच्यामध्ये रसिकाताई केणी यांची निवड झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये विषय समित्यांचा विषय काही झालेला नाही आहे आणि विषय समित्यांचा जो विषय आहे तो 7 तारखेला वरिष्ठ आमचे जे आहेत पक्षांचे त्यांच्यामध्ये बसून हा निर्णय होणार आहे आणि तो निर्णय सन्माननीय अध्यक्ष हे जाहीर करणार आहेत। आत्तापर्यंत कुठलीही विषय समिती कोणाला मिळालेली नाही, हे कुठल्याही प्रकारचं डिक्लेरेशन नाही आहे। आणि मला तर निश्चितपणे असं वाटतं की या विषय समित्यांपेक्षा किंवा या खात्यांपेक्षा आपण जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये नंबर 1 कशी होईल याचा मानस आमचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत। बीजेपीला शिक्षण आणि आरोग्य खातं मिळावं असं चर्चा आहे आणि सेनेला पण तेच मिळावं, त्याच्यावर काय सांगा? चर्चांवर बोलणं योग्य नाही आहे आणि चर्चा या काही खऱ्या नसतात। खरं म्हटलं तर भाजपमध्ये कामाला महत्त्व आहे। काम कुठलंही पद मिळालं त्या पदाच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य जनतेची कामं करणं आणि समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन सर्वसामान्य न्याय देणं हीच आमची भूमिका आहे।